नमस्कार, मी योगेश पिंपळे. आज आम्ही रानात आलो आहे. थोडंसं चिकनची थोडी तयारी करायला. कोंबडी घेतले, थोडं कापून वगैरे थोडंसं भाजून घेऊ. आणि मामा नेहमीच आलो आहे, आबा आमचे. तर आम्ही दोघं थोडंसं करू आणि नंतर मग आपण बनवूया एकदम मस्त रस्सा विस्सा बनवूया त्याचा. हे काम झालं की पेटलं की काय किती तर आता आम्ही आग पेटवले आणि भाजून घेतो आहे, डबकं वगैरे काढून. आत्ता बोल म्हणता होणार का ह्याला माहिती आहे. वत भाजून झालेलं आहे. आता धुतोय आपण थोडं, हे साफ होईल सगळं. चालू ठेवा. मी हे वरचं धरलं आहे. तू बसतं खाली, ना खाली बसून जमल ना मला. बरं चालेल. तुम्ही कसं खाली सोडू नका. नाही नाही, सोडा. सोडू का धरू? सोडा. आता घरी जाऊनच साफ करतं बाकी. हे नाही ह्याला काय नाही करायचं. बरोबर सांगायचं जाळ होते तर मग काढायचं बाहेर. बरोबर त्यासाठी अख्खं काळी जर तुम्हाला दिली काढून बाहेर वाढून घ्यायचं मग वर टाकायचं. धरायला झालं. इकडे आंबलं काटोकच हातात ठेवायचं. ठेवा वर राहू दे. याकडे एक रवा देतो म्हणजे टेन्शन नाही. कळेजाने पेठा टाकल्या भाजायला, तो पण तिकडंच खाली राहिला. आलो का नाही घरी आला परत माघार गेलो तरी गाव नाही. ते माझं तसं जाळलं तसं काय तुम्हाला जाळलं ते आपण जरी मग हे टाकलं असतं का नाही तरी भेटलं जरी निघालं असतं तरी मुठभर जरी मासे गावलं. असं आहे. असं बाहेर नुसतं पुढे गार होऊ दे. राहू दे तुझं. सगळंच धुवा लागलं तर हां ह्या वस्तू जरा तर हे आम्ही भाजलेलं होतं. कलेजी, पेठा आणि कलेजा आणि चणा. मस्त लागतं. कलेजी
रानात भाजून खायला मजा येते. तर बाकी आम्ही मटण काढून घातलं चिकन, तर घरी जाऊन बनवायचं. आम्ही फक्त ते कापायला आलो होतो, बोलू एवढं भाजून घेऊया. तर भेटूया आपण डायरेक्ट घरी आता. बघा किती भारी निसर्ग आहे. पूर्ण भाताची शेती आहे. आता 15-20 दिवसांनी काढतील.